उसाटणे या संघाची. जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल कापरी सिद्धी पालेगाव या संघासमोर. या पुढीलच्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय कापरी सिद्धी पालेगाव संघाने. नक्कीच उद्या उसाटणे येथे शर्यतींचा अड्डा देखील आहे. सामना नक्कीच पंचांना विनंती असेल आपण स्पीडअप करायचा आहे. यानंतर एक सामना खेळवायचा आहे. हे सामना आपण सुरू करूया. उसाटणे आणि नेवाल या दोन टीम मध्ये दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर पाटील आहे, त्याला साथ देतोय अनिकेत डोपरी आणि गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये तुषार जाधव. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तुषार जाधव. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आपण पाहिलं. पहिला चेंडू वेगवान फेकला होता आणि त्यानंतर दुसरा चेंडू चेंज ऑफ पेस. येतोय हा सलगचा दुसरा डॉट बॉल आणि सागर पाटीलला शांत ठेवलंय. विस्फोटक फलंदाज आहे, रन मशीन उसाटणे या टीमची सागर पाटील. ऑन साइडला फटका चांगला, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार येतोय सागर पाटीलच्या बॅट मधून. सो मच सागर पाटीलला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीयेत हे सांगत असताना सागर पाटील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील करतायत एलबीडब्ल्यू ची आणि अपील फेटाळली आहे. पंचांचा इशारा येतोय लेग बाईज. मिळते एक धाव, धावसंख्या 7. 7 धाव धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. तिसऱ्या फेरीमधील हा सामना सुरू आहे. खूप चांगला सामना जिंकला यादी तो म्हणजेच उसाटणे या टीमने. 5 चेंडू आणि 5 धावा डिफेंड केल्या. क्या बात आहे, फिंगर रोल केले होते. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया हा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताय आणि क्या बात आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडूने जवळजवळ फुटवर वळण घेतलंय आणि अतिरिक्त बाउन्स देखील मिळालं या चेंडूवरती तुषार जाधवला. यावेळी बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत. मिड विकेट सीमारेषेवरती अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. अनिकेत डोपरी बॅक टू द पवेलियन. नयनने हा झेल पकडलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-7. संत आणि सावध सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाने. 3 षटकांचा सामना आहे. सामना थोडासा स्पीडअप करा. नेवाल या टीमला विनंती असेल. सचिन पाटील जर्सी क्रमांक 45 रन मशीन या टीमची.
खूप चांगला संघ आहे नेवाली संघ. सचिन पाटील, हरीश जाधव या संघामध्ये आहेत. गोलंदाज नयन भोईर येत आहेत. इनसाइड आउटचा लाजवाब देखना, नजाकत भरा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय सागर पाटीलच्या बॅट मधून. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 11. नयनचं स्वागत केले चौकाराने. सागर पाटील एक विस्फोटक फलंदाज आहे. ऑन साइडला शॉर्ट ऑन बॉल गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 12. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. सागर पाटीलच्या येण्याने नक्कीच रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ नक्कीच त्यांची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग झाली. धावसंख्या 12. 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 3 षटकांच्या सामन्यामध्ये 30 प्लस धावा बनवावे लागतील. उसाटणे या टीमची गोलंदाजी खूप चांगली आहे. याआधी आपण पाहिलं 2 षटकांमध्ये 15 धावा डिफेंड केल्यात याच उसाटणे संघाने. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते. पॅड वरती हा चेंडू ब्रश होतोय आणि मिळते एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 1/13 ही धावसंख्या आहे प्रथम बॅटिंग करणाऱ्या उसाटणे या संघाची. धावसंख्या आहे 13. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा घर बसल्या आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. बॅट बाउन्स आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 17. चौकार येतोय फलंदाज सागर पाटीलच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग तो करतोय आपल्या संघासाठी. 2 चौकार 1 षटकार आलाय. आतापर्यंत सागर पाटील खेळतोय वैयक्तिक 7 चेंडू आणि 15 या धावसंख्येवरती. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे सागर पाटील या सीझन मध्ये. अष्टपैलू कामगिरी नेहमीच राहिली आहे. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन. डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती. मिड विकेट सीमा रेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त एकच धाव आणि धावसंख्या 18. धावा धावफलकावरती आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. अजय भंडारी ऑन स्ट्राइक. गोलंदाज आहेत नयन. यावेळी फटका चांगला आहे. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. उसाटणे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार.
मॅच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. षटकार लगावलाय अजय भंडारीने शेवटच्या बॉलवरती. दुसऱ्या षटकामधील गोलंदाज हेमंत येत आहेत. हेमंत भोईर या अंतिम षटकामध्ये नेवाली आणि या 20 बॅटची कडा आहे आणि मिळते 1 चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या सामन्यामध्ये. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. उसाटणे आणि नेवाली या 2 संघांमध्ये अतिशय महत्वाचा सामना सुरू आहे. पाहिलं गेलं तर दोन्ही संघ नक्कीच मातब्बर संघ आहेत आपल्या या विभागामधील. अनिल दादा डोपरी यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. यावेळी चांगला चेंडू परंतु लाईन खराब आहे हे सांगत असताना पंच व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26 धावा. अंतिम षटक सुरू आहे हेमंत भोईर यांचं. आणि येतोय डॉट बॉल. धावसंख्या आहे 26. शेवटचं षटक सुरू आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये नक्कीच हाणामारी करावी लागेल कारण की हाणामारीचं हे षटक आहे. स्लोगोरचं हे षटक आणि अजय भंडारी स्ट्राइक इनला आहे ज्याने एक षटकार लगावलाय या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. प्रेक्षक देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळी क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. अजय भंडारी बॅक टू द पवेलियन. आपण स्टेजशी संपर्क करा. दीपेश जाधव चला स्टेजवरती या लवकर. दीपेश जाधव यांना विनंती असेल. दीपेश जाधव चला या आपण स्टेजवरती लगेच संपर्क करा. दीपेश जाधव. धावसंख्या आहे 27 आणि न्यू बॅट्समन येतोय 4थ्या क्रमांकावरती जितेश. ज्या जितेशने यादी सामना जिंकून दिलाय. अष्टपैलू खेळाडू आहे. फटका चांगला आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. लॉंग लॉंग बिग वे. षटकार येतोय फलंदाज जितेशच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 33. बॅटची कडा आहे. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट फाईन लेगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मिळते फक्त 1च धावे चेंडूवरती. धावसंख्या 34. 34 धावा धावफलकावरती आहे. शेवटच्या षटकामधील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. धावसंख्या 34 आहे. सागर पाटील स्ट्राइक इनला. ऑन साइडला फटका चांगला. मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर. शेवट गोड गेलाय. सागर पाटीलने लगावला षटकार शेवटच्या चेंडूवरती. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40 आणि 41 धावांचं टार्गेट सेट केलंय नेवाली संघासमोर उसाटणे संघाने.
बनवायचे आहेत नेवालिया संघाला 18 चेंडूंमध्ये. तर नक्कीच नेवाली आणि उसाटणे या दोन्ही संघांना एक सूचना असेल. सचिन पाटील आणि अनिल दादा, यातून जिंकणारा संघ नक्कीच प्रवेश करेल क्वार्टर फायनल मध्ये आणि त्या संघाला उद्या यावं लागेल क्वार्टर फायनल खेळण्यासाठी. उद्या सामना असेल, काही कारणास्तव आपण ऍडजस्टमेंट करतोय त्यामुळे उद्या क्वार्टर फायनलचा सामना असेल आणि वेळ तुम्हाला आयोजक उद्या कळवतील दुपारी. नक्की सामना संपल्यानंतर आयोजक तुम्हाला वेळ कळवतील की उद्या किती वाजता यावं लागेल. परंतु तो सामना नाईट मध्ये होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नाईट मध्ये सामना खेळवला जाईल. यस, आयोजक सूचना करतील तेव्हा नक्कीच आपण तर नक्कीच आयोजक तुम्हाला वेळ कळवतील हा सामना संपल्यानंतर, तेव्हा तुम्हाला उद्या यावं लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ऍडजस्टमेंट उद्या होणार नाही याची देखील आपण नोंद घ्या. नेवाली आणि उसाटणे जी वेळ आयोजक उद्या तुम्हाला देतील त्या वेळेवरती सामना खेळवला जाईल. पालेगाव आणि जो संघ जिंकेल या सामन्यामधून त्या दोन संघांमध्ये उद्या सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 41 धाव बनवायचे आहेत आणि प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. नक्कीच नितीन दादा म्हात्रे यांचा देखील मी मनापासून आभार मानेन. शक्तीदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. नक्कीच उद्या ते आपण देऊया दादांना. इस मुकाबले के और 18 गेंदें शेष और 18 गेंदों में 41 रनों का लक्ष्य होगा. पहले सत्र में अच्छी बल्लेबाजी की, हालांकि सागर पाटिल ने एक अच्छा दमखम दिखाया. अब पहली गेंद थी, बहुत ज्यादा क्रीज की गहराई का इस्तेमाल करने का प्रयास था और डॉट बॉल के साथ इस सत्र की हुई शुरुआत. 3 ओवर के मुकाबले में एक बड़ा लक्ष्य होगा. पहले सत्र में बल्लेबाजी करती हुई टीम रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने ने बनाए रन 40 और 41 रनों का लक्ष्य. अजय भंडारी, ये जड़मेट गेंद थी, बहुत ही बढ़िया ये गेंद थी. संपर्क कुछ हुआ नहीं. 1 रन 22 के माध्यम से. ऑन साइड पर लॉप करने का प्रयास था. एक और अच्छी गेंद. क्या गेंदबाजी कर रहे हैं अजय भंडारी, लेकिन इस बार व्हाइट बॉल, शायद अंपायर का इशारा था वह, क्योंकि देखिए कमेंट्री बॉक्स जो है वो स्क्वायर एंगल पर है और इसीलिए अंदाज लगाना थोड़ा मुश्किल हो रहा है हमें भी. लेकिन अंपायर सर ने इशारा किया कि व्हाइट बॉल होगा. अगली गेंद तेज थी ये गेंद, आगे रखा टिप्पा. एक और अच्छी गेंद, बढ़िया गेंदबाजी. हालांकि पहले सत्र में सागर पाटिल ने बढ़िया बल्लेबाजी की और अब इस खेल के दूसरे सत्र में जब बारी आई गेंदबाज की, तब अजय भंडारी. एक और अच्छी गेंद. क्या शानदार गेंदबाजी कर रहे हैं. हालांकि इस सत्र में गेंदबाज अजय भंडारी एक जेन्युइन ऑलराउंडर है
हालांकि बल्लेबाजी भी बहुत अच्छी करते हैं और गेंदबाजी में भी जब जब विकेट की तलाश होती है टीम उसाटने को तब तब इन्हें इनवाइट किया जाता है। अब पहले ही ओवर से इनके हाथों में गेंद थमा दी, निकल कर मारा इस बार अलोंग द कार्पेट, लॉन्ग ऑन के बाहर जाएगी गेंद। इस सत्र का यह पहला दमदार चौका। सामने की ओर लॉन्ग ऑन के क्षेत्र पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं और इसी का फायदा उठाया। अब आने वाली गेंदें होंगी यहां पर शेष 13 और 13 गेंदों में जीत के लिए 34 की दरकार। 13 गेंदे 34 रन। इसलिए अनिकेत ज्यादा समय मत खर्च करिए। अगली गेंद क्रीज की गहराई में आकर खेलने का प्रयास था। यह सटीक लाइन थी, अच्छी लाइन थी। डॉट बॉल के साथ हुई पहले ओवर की समाप्ति। पहले ओवर के बाद कुल टोटल की बात करेंगे 7 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। अब आने वाली 12 गेंदें और जीत के लिए 34 की जरूरत। थैंक यू डीजे। पहले ओवर का खेल समाप्त, 7 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। अच्छी गेंदबाजी की अजय भंडारी ने और अब दूसरे ओवर में गेंदबाज होंगे अमरीलाल। गेंदबाज होंगे अमरीलाल। दूसरा ये ओवर अमर तैयार। पहली गेंद इस ओवर की, तेज थी गेंद, खोद कर निकाला कवर के क्षेत्र पर। खिलाड़ी वहां पर भागते हैं लेकिन चेस नहीं कर पाए। बहुत बड़ा चेस था। यह गेंद जाएगी एक्स्ट्रा कवर के पार। 4। अगली गेंद रुके जरूर। रिदम में गलत हुए, शायद रनवे में कुछ प्रॉब्लम आया और फिर एक बार होंगे सज। ठीक है, अब लगभग अगर आप घड़ी में देखोगे 2:25 हो चुके हैं। लाउड अपील। चलिए भाई, हम 5 ने सहमति दे दी है। एक बड़ी सफलता यहां पर। पहला करारा झटका लगा बल्लेबाजी करती हुई टीम। जय बोले नेपाली के लिए। दस गेंदे और 10 गेंदों में जीत के लिए अब 30 रन बनाने होंगे यहां पर। अमरीलाल जैसे आए उनके खिलाफ चौका दागा। बल्लेबाज चौके का प्रत्युत्तर देते हुए विकेट चटकाई उन्होंने तुरंत। बहुत ज्यादा डीप गेंद को कर निकालने का प्रयास। खिलाड़ी लॉन्ग ऑफ के क्षेत्र पर मौजूद। अब इक्का दुक्का सिंगल डबल से काम नहीं चलेगा यहां पर। चौके छक्के लगाने बहुत ज्यादा जरूरी। आज इस रात में आपने कमेंट्री बॉक्स से सुनी आवाज कल्याण धुम्बिल की रोशन जी संते सर और साथ ही साथ कल्याण धुम्बिल के हमारे महागुरु जगदीश जी पाटिल सर। अगली गेंद अमरीलाल। ये तेज थी गेंद, गली में आई, खिलाड़ी वहां पर मौजूद पर एक सिंगल चुरा लेंगे यहां पर।
लेग बाइस के माध्यम से इसी लेग बाइस के साथ कुल टोटल आगे बढ़ता हुआ 13 रन। रन स्कोर बोर्ड पर लगते हुए गाने लगाने के लिए हमारे डीजे ऑपरेटर बहुत उत्सुक है। वो ऑन साइड पर लॉप करने का प्रयास था, एक और अच्छी गेंद, शानदार गेंद थी, बेहतरीन लाइन, सटीकता देखिए सभी गेंदबाजों के पास। हालांकि अब पहले ओवर में हम बात करेंगे, एक चौका जरूर आया अजय भंडारी के खिलाफ, फिर भी उन्होंने बस 7 रन खर्च किए, लेकिन कोई विकेट उनको नहीं मिले। लेकिन इस ओवर में अमर हिलाल ने विकेट छटका यहां पर एक, और सचिन पाटिल को क्या चलता। पटकी भी गेंद थी और अंपायर सर का इशारा था, वह व्हाइट बॉल, नहीं व्हाइट बॉल पर नहीं, चौका छक्का या फिर विकेट पर आप लगा सकते हो गाना। ये ओवर एक्साइटेड हो गए भाई डीजे। व्हाइट बॉल के साथ कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन पर। अब 7 गेंदे और 27 की जरूरत, 7-27 का ये इक्वेशन इस मुकाबले में। अब अमरीलाल गति में परिवर्तन किया पूरी तरह से, अच्छी गेंद थी, डॉट बॉल के साथ की ओवर की समाप्ति 2 ओवर के बाद 14 रन 1 विकेट के नुकसान पर। दो ओवर की समाप्ति के बाद 14 रन 1 विकेट के नुकसान पर। अब आने वाली आखिरी 6 गेंदे और 6 गेंदों में जीत के लिए 27 रन बनाने होंगे। अब थोड़ा सा कठिन होता भाई ये मुकाबला यहाँ पर जय बोले क्रिकेट क्लब नेपाली टीम के लिए, क्योंकि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने टीम का दबदबा इस मुकाबले में हम देखा। पहले सत्र में सागर पाटिल ने अच्छी बल्लेबाजी की, अच्छे रन बनाए। कुल इंडिविजुअल पारी की हम बात करेंगे उनके तो लगभग 23 रन उन्होंने बनाए। गेंदबाज जितेश 6-27, हाफ ट्राई करती, पुल करने का प्रयास, कोई संपर्क नहीं, ये डॉट बॉल आई। अब आने वाली 5 गेंद और 5 गेंद पर 5 बड़े शॉट्स लगाने होंगे बल्लेबाज को। बहुत कठिन होता हुआ यहां पर समीकरण बल्लेबाज से करते हुए जय बोले क्रिकेट क्लब नेपाली टीम के लिए। अगली गेंद जितेश, ये फुल टॉस थी, ऑन साइड पर खेला, लॉन्ग लेग के पार, बीमर करार किया अंपायर ने और उस पर चक्का दागा। रेखांदा माराय माऊलीला हो, माराय माऊलीला, बाजा वाजूनी सारे नाचा हो, वाजूनी सारे नाचा, वाल्या वाजव तुझा बाजा। नो बॉल था, ये बीमर करार किया गया अंपायर के माध्यम से और उस पर बड़ा स्ट्रोक दागा, ये 6 रन। और इसी के साथ मुकाबले में फिर एक बार वापसी करने का प्रयास जय बोले क्रिकेट क्लब नेपाली टीम का। अब 5 गेंदे और 5 गेंदों में जीत के लिए 20 रन बनाने होंगे। इस छक्के ने जरूर इस मुकाबले का इक्वेशन बदल दिया है। फ्रीड बॉल, फ्रीड की गेंद, लेकिन देखिए भाई विकेट कीपर के हाथों से छिटकी। बैकअप पर खिलाड़ी मौजूद थे लेकिन फ्री हिट पर रन आउट हो सकते हैं और टेक्निकल रूम में हम चेक करेंगे। तीसरे अंपायर के पास ये निर्णय सौंपा। चलिए उसाटनी टीम आप फील्डिंग लगा कर लीजिए, जो भी निर्णय होगा वो दिया जाएगा।
ये इस बल्लेबाज आउट है यहां पर। अभी यहां पर आउट होते हुए रनआउट के माध्यम से एक और करारा झटका लगा जय बोले निभानी टीम के लिए। अब यहां से मुकाबला जीतना फिर एक बार थोड़ा कठिन। 4 गेंदे और 19 रन, 4-19 का ये इक्वेशन। पुल करने का प्रयास था, अच्छा ये संपर्क हुआ या नहीं? खिलाड़ी गेंद के नीचे, कैच तो कैच भी ड्रॉप हुआ और शायद ये गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर। मौका भी था, मौका भी। ये आसान सा कैच था, ये कैच छोड़ा और साथ ही साथ 4 रन मिले। 3 गेंदे 15 की जरूरत, 3-15 का समीकरण फिलहाल मैदान के अंदर। अब क्या कमबैक कर पाएगी जय बोले निभानी टीम इस मुकाबले में? पटकी भी गेंद थी, सामने की तरफ लॉब किया, लॉन्ग ऑन के सिर के ऊपर से। अगर लंबाई से रन मिलते तो जरूर 8 रन यहां पर मिल जाते बल्लेबाज को, लेकिन ये गई लॉन्ग ऑन के ऊपर से। एसपी ग्रुप सिक्सर। टूट पड़े गेंदबाज पर। 2 गेंदों में उन्होंने बनाए रन 10। अब आने वाली 2 गेंदे 9 बनाने होंगे जीत के लिए। ड्रेसिंग और चेसिंग कंपलसरी है, प्रतियोगिता का नियम होगा। तो आने वाली इन 2 गेंदों में 9 रन आपको कंपलसरी बनाने होंगे। अच्छी बल्लेबाजी भी यहां पर। दिल जीते सभी दर्शकों के बल्लेबाज हेमंत ने। अब सिली पॉइंट पर एक खिलाड़ी मौजूद होंगे। अंपायर उन्हें बताएंगे कि आपको कोई मूवमेंट नहीं करनी है, कोई हिलना नहीं यहां पर। क्या होगा अब इस मुकाबले में? 2 गेंदे 9 रन। दिल की धड़कनें अब बढ़ती हुई तेजी से सभी दर्शकों की। 2 9 की जरूरत थी, बल्ले को छूती भी गई गेंद विकेट कीपर के हाथों में। एक बड़ी सफलता यहां पर, और इस सफलता के साथ लगभग इस मुकाबले में अपनी जीत मुकम्मल करती हुई टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाट ने के लिए। हालांकि एक लीगल गेंद में 9 रन बनना बहुत मुश्किल। तो चलिए भाई, यहां पर औपचारिकता पूरी हुई और मुकाबला यहां पर जीत लिया है स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाट ने टीम ने। ढेर सारी शुभकामनाएं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाट ने टीम। साथ ही साथ जिक्र करेंगे इस मुकाबले के हीरो कौन होंगे, मैन ऑफ द मैच। तो